नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर। शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षकांनीच मारली शाळेला दांडी। अहिल्यानगर तालुका पाथर्डीमधील धक्कादायक प्रकार, पालक आणि ग्रामस्थांमध्ये असंतोष, कठोर कारवाईची मागणी। उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर राज्यातील जिल्हा परिषद, माध्यमिक, खाजगी सर्व शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थी स्कूल चले हम, सारे शिकूया, पुढे जाऊया असे म्हणत शाळेकडे धावले। पण पहिल्याच दिवशी शिक्षकांनीच शाळेला दांडी मारली असेल तर नवलच म्हणावे लागेल। पण असा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोकिसपीर तांडा येथे घडला असून यामुळे पालक, ग्रामस्थ यांच्यामध्ये सदर शिक्षकांविरोधात असंतोष असून त्यांनी प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे। सविस्तर वृत्त असे की कोकिसपीर तांडा हे कमी लोकसंख्या असलेले गाव असून या ठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक दोन्ही शिक्षक हे शाळेच्या पहिल्याच दिवशी गैरहजर राहिल्याने पालकांनी संताप व्यक्त करत लेखी तक्रार दिली। गटशिक्षण अधिकारी आणि शिक्षण विभागाने कसुरी अहवाल तयार करून चौकशीची प्रक्रिया सुरू केली आहे। पाथर्डी तालुक्यातील कोकिसपीर तांडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शालेय वर्षाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही शिक्षक अनुपस्थित राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या घटनेमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। गटशिक्षण अधिकारी तृप्ती कोलते यांनी दोन्ही शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून कसुरी अहवाल जिल्हा शिक्षण अधिकारी राजकुमार पाटील यांच्याकडे पाठवण्यात आला आहे। कोकिसपीर तांडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत एक शिक्षिका आणि एक शिक्षक असे 2 शिक्षक कार्यरत आहेत। शालेय वर्षाचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांसाठी उत्साहाचा आणि नव्या सुरुवातीचा दिवस असतो, परंतु या शाळेत दोन्ही शिक्षक विनापरवानगी अनुपस्थित राहिल्याने विद्यार्थ्यांना निराशेला सामोरे जावे लागले। विद्यार्थ्यांनी ही बाब पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी तातडीने गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे फोनद्वारे तक्रार नोंदवली। विशेष म्हणजे विस्तार अधिकाऱ्यांनाही या अनुपस्थितीची कोणतीही पूर्वकल्पना नव्हती। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश राठोड यांच्यासह पालकांनी पंचायत समितीकडे लेखी तक्रार केली। या तक्रारीनंतर दुपारी एक शिक्षिका शाळेत दाखल झाले। त्यांनी घरगुती अडचणीमुळे अनुपस्थित राहिल्याचे कारण दिले, तर दुसरा शिक्षक अद्यापही शाळेत हजर झालेला नाही। शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे शाळेच्या पहिल्या दिवशी नियोजित शासकीय उपक्रम जसे की प्रभात फेरी, गणवेश वाटप, पुस्तक वाटप आणि स्वागत समारंभ यापैकी काहीही पार पडू शकले नाहीत। यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह आणि शालेय वातावरणावर विपरीत परिणाम झाला। तक्रारीनंतर केंद्रप्रमुख बाळासाहेब पोळ यांनी शाळेला भेट देऊन दोन्ही शिक्षक विनापरवानगी गैरहजर असल्याचा अहवाल गटशिक्षण अधिकारी तृप्ती कोलते यांना सादर केला। कोलते यांनी तातडीने दोन्ही शिक्षकांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आणि कसुरी अहवाल जिल्हा शिक्षण अधिकारी राजकुमार पाटील यांच्याकडे पाठवला। पाटील यांनी या प्रकरणाला गंभीर स्वरूपाचे मानत चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। सध्या शाळेत तात्पुरत्या स्वरूपात तिसऱ्या शिक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे, जेणेकरून शालेय कामकाज सुरळीत चालू राहील। शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे कोकिसपीर तांडा येथील पालक आणि स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश राठोड यांनी शिक्षकांच्या या बेजबाबदार वर्तनावर कठोर कारवाईची मागणी केली आहे। स्थानिकांचे म्हणणे आहे की शिक्षकांचा हा गैरजबाबदारपणा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या भविष्यावर परिणाम करणारा आहे। विशेषतः ग्रामीण आणि तांडा परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण ही प्रगतीची एकमेव संधी आहे आणि अशा प्रकारच्या घटनांमुळे त्यांच्या शिक्षणाचा हक्क डावलला जातो। पालकांनी प्रशासनाकडून शिक्षकांच्या नियमित उपस्थितीची खात्री आणि शालेय उपक्रमाचे नियोजन यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे।
अहिल्यानगर तालुका पाथर्डी प्रतिनिधी प्रवीण गायकवाडसह रोहित गवळी। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।